पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशमधील आझमगडमधून देशातील नवीन 12 तर विस्तारीकरण करण्यात आलेल्या 3 विमानतळांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये कोल्हापूरच्या नवीन टर्मिनल इमारतीचा समावेश होता। या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमधील कार्यक्रमस्थळी होते। यावेळी नागरी विमान प्राधिकरण अतिरिक्त सचिव पीयूष श्रीवास्तव यांनी 2025 पर्यंत विमान वाहतूक क्षेत्रात 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 25,000 कोटी रुपये विमानतळांवर खर्च करण्यात येणार असल्याचं सांगितलं। या नवीन विस्तारीकरणामुळे कोल्हापुरातून प्रतिवर्षी 5 लाख प्रवासी विमान प्रवास करतील असं श्रीवास्तव यांनी सांगितलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या कामासाठी महाविकास आघाडी सरकार काळात मोठं योगदान मिळाल्याचं सांगितलं। विमानतळाच्या आसपासच्या खेड्यांसाठी लागेल तो निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली। दुसरी एक अडचण मला या आपल्या एअरपोर्ट मॅनेजरनी सांगितली की या गावातील जी खेडे आहेत म्हणजे उदळाईवाडी असेल, इकडं सरनोबतवाडी असेल किंवा इकडं या 3-4 गावामध्ये कसल्याही प्रकारे कचऱ्याचे प्रश्न उपस्थित होता कामा नयेत। हे जर झाले तर पक्षी या ठिकाणी येतील आणि याला फार मोठा धोका निर्माण होईल। यासाठी सुका कचरा आणि ओला कचरा करण्यासाठी आणि त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी DPDCमधून निधी देण्याची आवश्यकता आहे। या विमानतळाच्या भोवतीलच्या या सर्व गावांना DPDCमधून यावर्षी मी जेवढा लागेल तेवढा निधी देईन आणि ही जी अडचण जी आहे ती दूर करण्याचा मी प्रयत्न करेन। यावेळी त्यांनी कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव 2 दिवसात जाहीर करावं अशी विनंती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना केली। खासदार धैर्यशील माने यांनी बंद पडलेल्या तिरुपती आणि शिर्डी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। खासदार संजय मंडलिक यांनी विस्तारीकरणामुळे पर्यटन उद्योग व्यवसाय वाढीला चालना मिळणार असल्याचं सांगितलं। विस्तारीकरणात महाविकास आघाडी सरकार आणि तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। गती जी लागली या 5 वर्षांमध्ये लागली आणि म्हणून या विमानतळ सल्लागार समितीचा चेअरमन म्हणून मला या निमित्तानं अनेक लोकांचे आभार व्यक्त करायचे आहेत। विशेषतः या 5 वर्षांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीचे 2 सरकार आली आणि तत्कालीन त्या मुख्यमंत्र्यांचं त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांचं, त्यावेळीच्या पालकमंत्र्यांचं, त्यावेळीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं, त्यावेळीच्या प्रांतांचं सुद्धा मला या निमित्तानं आभार व्यक्त करायचे आहेत। कारण ह्या विमानतळाची लांबी वाढवत असताना जमीन अधिग्रहण करणं हे महत्त्वाचं काम होतं। आम्ही त्यावेळेचे प्रांत असतील, त्यावेळेचे कलेक्टर रेखावार साहेब असतील यांनी अतिशय मनापासून इथं प्रयत्न केले आणि ही सगळी जमीनसुद्धा अधिग्रहित केली आणि खऱ्या अर्थानं हे आपला रनवे वाढवण्यासाठी त्याची मदत झाली। या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाची पाहणी केली। यावेळी कोल्हापूरची ओळख दाखवणाऱ्या साकारलेल्या कलाकृतीचं त्यांनी कौतुक केलं। या कार्यक्रमाला आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, समरजितसिंह घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, सिद्धार्थ भस्मे, PP डुबल यांच्यासह नागरी विमान प्राधिकरणाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।